इडली ग्रह या हॉटेलच्या उद्घाटन समारंभाला इथं उपस्थित आदरणीय राजेश्वराबा चव्हाण, आदरणीय बबन भैया लोमटे, सूर्यभाननाना मुंडे, राजवर्धन दोंड, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, अंबाजोगाई नगर परिषदेचे CEO सन्माननीय सचिन देशपांडे, विलास बापू मोरे, अय्यूब भैया शेख, बाळासाहेब सोनवणे, लक्ष्मणरावजी कर्णक, इथं उपस्थित अजित गरड, गणेश देशमुख, बळवंत बावणे, बिभीषणदाजी गीते, रणजितजी लोमटे, आबा पांडे, प्रवीण जगताप, ज्ञानेश्वर गीते, आपले सरपंच, ज्यांच्या आग्रहावरती आज हॉटेलच्या उद्घाटनासाठी भाषण करावं लागतं. इथं उपस्थित अनेक मान्यवर आहेत ज्यांचं नाव मी स्वतः घेऊ शकतो, पण अगोदरच उशीर झाला. मी म्हणलं होतं आज जरा मला सकाळी 11 वाजले मुंबईहून यायला. आज माझी तब्येत थोडीशी व्यवस्थित नव्हती, म्हणलं करून घ्या. तर आमच्या गोंडस बाळाचं मी एक नाव विसरलो नाही, त्या आग्रहाखातीर इथं उपस्थित आपण सर्वजण बंधू भगिनींनो, आता खाल्ल्याशिवाय उद्घाटन जाहीर झालं असं म्हणता येत नाही. हॉटेल न खाता आपल्या लाडक्या सहकार्याच्या या श्री जोगाई इडली गृहाचं आणि स्नॅक्स सेंटरचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. ही खरी गोष्ट आहे की सर्वांनी वेगवेगळ्या व्यवसायात येणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस समाजकारणात राजकारणात आम्ही सुरुवात केली, ती आमची सुरुवात समाजकारणाची राजकारणाची. हे राजकारण एक व्यवसाय आपल्यासाठी, याच्यासाठी नाही. हे राजकारण आपल्यासाठी एक मिशन आहे, म्हणून आम्ही राजकारणात या ठिकाणी आलो. आणि वस्तुस्थिती आहे की आजपर्यंत तुमचा आशीर्वाद याचमुळं मिळाला की आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून या ठिकाणी राजकारणात समाजकारणात काम केलं. आज ती परिस्थिती नाही आहे. त्यामुळं ज्याला समाजकारण राजकारण करायचं आहे त्यांनी मायबाप जनतेसोबत इमानदार राहून अशा व्यवसायाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या व्यवसायामधून आपलं घरदार आणि आपली उन्नती होईल. आज आमच्या गोंडस बाळाने शिंगरू बाबा म्हणले आदेश जिल्हाध्यक्षाचा, मी मनापासून शुभेच्छा देतो, त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो की या श्री जोगाई इडली गृहाचं आणि स्नॅक्स सेंटरचं या व्यवसायातून आपली भरभराटी व्हावी, आपली प्रगती व्हावी. हे हॉटेलचा धंदा चालवणं म्हणजे साधं काम नसतं. इथं बनवणारा जो कूक आहे त्याला जे सांभाळावं लागतं ते जर निष्ठला तर जिभेची चव निष्ठती, पुन्हा त्याचा परिणाम ग्राहकावर होतो. आणि ह्या बनवणाऱ्याचे नखरे एवढे असते बाबा सहज सहन होत नाही, म्हणजे कुणालाही ते जमत नाही, ते नखरे सहन करावं लागतं. आणि महाराजांनी बऱ्याच गोष्टी इथे सांगितल्या संचलन करत असताना, महाराज आता तुम्ही कविता म्हणायला लागला, आम्ही तुम्हाला महाराज म्हणायचं सोडून कवी म्हणावं. आपलं प्रमाण ज्ञानेश्वरी, तुकोबाराया, गाथा इथपर्यंतच ठेवा. आता फार इकडे वळू नका. ते आमच्यासाठी काहीतरी ठेवा, म्हणायचा उद्देश एवढाच आहे. पण आज नक्कीच आनंद झाला की या व्यवसायातून आपल्या ज्ञानेश्वरची, त्याच्या परिवाराची पूर्ण प्रगती होईल. आणि माझी इच्छा आहे की बाबा आले तेवढे तर आपली पद्धत नाही की म्हणजे हॉटेलच्या उद्घाटनाला जरी आले असले तरी आपल्या चहावी पाजायचं नाही, तसंच नुसतं पाण्यावर भागून पाठवायचं. कारण आबाच्या बोलण्यातून आलं तर आबाचा लाडकाच आहे, त्याच्यामुळे आबाच्या बोलण्यातून आलं की पाणी थंड आहे, म्हणजे आबा पाण्यावरच भागवायचं आहे का काय, असं न करता सगळ्याला खाऊ घाला. तर हॉटेल उद्घाटनाची म्हणजे मजा काय, तर हॉटेल उद्घाटन झालं तर भाषण कशाला करायचं, खाऊ 2 घास घातली तर आम्हालाही समाधान वाटेल की आपण हॉटेलचं उद्घाटन केलं. मग पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद.